पूर्वया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। नले, मला असं वाटतं तू शांतपणे सारासर विचार करायला हवा. म्हणजे कायम खोतांचीच दादागिरी सहन करायची. अगं मी असं कधीच बोलणार नाही नले. हे बघ, वेद बाबाराव खोतांचा मुलगा आहे म्हणून काय तो वाईटच आहे असं नाही. झाडावरचा एक आंबा सडलेला असेल म्हणून काय सगळेच आंबे सडतील असं नाही नले. तुला नेहमी त्या वेदचीच बाजू का घ्यायची असते ना तेच कळत नाही मला. अजिबात नाही. ताई, तो नारळ द्या. हा नले, मला तुझ्याशी घेणं देणं आहे आणि जो तो ज्याची त्याची बाजू योग्यच आहे असंच सांगणार ना. मिताली, पण संकेतचे मित्र पण तिथेच होते, ते पण तेच म्हणाले. आता संकेतचे मित्र संकेतचीच बाजू घेणार हे उघड आहे. पण प्रत्येक वेळी मित्र नले, बाबाराव खोत कसेही असले तरी गावामध्ये वेदचं इम्प्रेशन चांगलंच आहे. शिवाय वेदने तुला आतापर्यंत मदतच केली आहे ना. दाखवण्यापुरती होती ती. असं संकेतने तुझ्या मनात भरवलं ना. तुला नक्की काय म्हणायचंय? हेच की संकेतने त्याची बाजू मांडली, पण नाण्याच्या दोन्ही बाजू बघायला हव्यात नले. वेद सतत असंच का बोलतोय की संकेत दिसतो तसा नाही? मग वेदच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे बघायला नको का? समजा वेद बोलतोय ते खरंच असेल तर? मला नाही वाटत तसं. नले, तू खात्री करून घेतलीस का? मला असं वाटतंय की तू संकेतच्या घरी जाऊन भेटायला हवंस. मगच तुला कळेल खरं खोटं काय येते. मला नलीचा स्वभाव माहितीये ऋषी. मी पूर्णपणे ओळखते तिला. तिच्या मनात एखाद्याबद्दल अडी असेल ना तर ती त्याच्यावरच ठाम असते. वेद बद्दल बोलतेस का तू? ऑफकोर्स. नली समजते तितका वाईट वेद नाहीये आणि दिसतो तसा साधा सरळ संकेत नाहीये. म्हणजे संकेतच्या मनात खोट आहे? असेलच असा दावा नाही करत मी. अरे पण संकेत नलीला फसवतोय, लग्नाचं खोटं आमिष दाखवतोय. म्हणूनच तर मारलं वेदने संकेतला. आणि त्यावर संकेतचं असं म्हणणं आहे की त्याच्या मनात काहीच पाप नाही. असेल तरी तो बोलणारही नाही तसं. अरे तेच तर सांगत होते मी नलीला की संकेतने त्याची बाजू मांडली, पण वेदच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे बघायला नको? खरंय तुझं. ऋषी, मी वेदला जितकं ओळखते ना त्यावरून वेद उगाच असं वागणार नाही याची खात्री आहे मला. काहीतरी घोळ आहे ऋषी. पण वेदचा संशय खरा ठरला तर? नली आणि संकेत मित्र म्हणून एकमेकांना भेटतात, पण संकेत उगाच लग्नाचा विषय लांबणीवर नेतोय असं मलाही वाटतंय. असं असेल तर मग नलीने अलर्ट राहायला पाहिजे, प्रकरण हाताबाहेर जायच्या आधी. नाहीतर गावात दोघांबद्दल चर्चा सुरू व्हायची. अरे म्हणून तर मी सुचवलं होतं नलीला की जाऊन संकेतच्या घरी भेटायला पाहिजे. त्याने लग्नाबद्दल घरी सांगितलंय का, त्यांना मान्य आहे का बघायला नको? पण नली ऐकते कुठे? ऋषी, खरं सांगू का, संकेत लग्नाबद्दल सिरियसली विचार करतोय असं मला नाही वाटत. ऐक ना, एक काम कर, काकूंशी बोल आणि जाऊन तुम्ही संकेतच्या आईला भेटा आणि काय तो योग्य निर्णय घ्या. ठीक आहे, पण त्या संकेतचं घर कुठे आहे तुला काही कल्पना आहे का? साधारण ऍड्रेस माहितीये मला. ठीक आहे, तू मला दे, मी तसं बोलतो आईशी.
कसली तयारी चालली आहे खोतीणबाई? अरे छान नटलीयस, हसतीयस, लाजतीयस, काय विशेष काय? गजरा? शी, तुम्हाला ना कसली हौसच नाहीये. कधीतरी माझ्या केसात गजरा माळा. हो, मारतो ना, त्यात काय. छान दिसतीयस. चला चला कुठे? चला तर. अगं अगं, चला. काय करतेस? कुठे घेऊन चाललीस मला? काय तुझं कळतच नाही बघ. चला चला चला. Happy anniversary! अरे काय आहे हे? सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन असंच असतं. एवढा चांगला दिवस आहे, सेलिब्रेट करायला नको? मग चला केक कापूया. चला केक कापूया. चला. वा, थांबा 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 थांबा. लग्नाच्या वाढदिवसाचा केक आहे, एकट्याने कापायचा नाही, तो जोडीने कापायचा असतो. प्रमिला, बाबाच्या हाताला हात लाव. इश्श काय इतकी वर्ष झाली लग्नाला, हा? नव्या नवरीसारखी लाजतेस काय? चल हात लाव. बाबा, तू पण भरव. बायको तुझ्या लग्नाचीच आहे, संकोच करू नकोस. हा, सगळं वाढलंय ना व्यवस्थित? घ्या, पोटभर जेवा. अगं अगं अगं, तू काय करतेस? अहो सासूबाई, मला करू दे ना काहीतरी.